नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या ब्लॉग छोटंसं सेलिब्रेशन करतोय आम्ही, तर तेच आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कर्णच आणि अर्जुनचं बाबा आलेले आहेत मुंबईवरून, त्यांना 4 दिवस सुट्टी आहे त्यामुळं. तर त्यांनी आल्यात आणि त्यांचं 5000 सबस्क्रायबर पूर्ण झालं म्हणून एक छोटंसं सेलिब्रेशन करूया म्हणून आम्ही त्यांना सरप्राईज दिलं. तर तेच आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. केक आणण्यासाठी आम्हाला कागलला जावं लागलं, कारण त्यांची घरपोच डिलिव्हरी नव्हती 1 kg साठी. 1 kg पेक्षा जास्त जर आपला केक असेल तर ते घरपोच डिलिव्हरी करतात. आणि पप्पांना काही कारणास्तव बाहेर जायला लागलं. मी पप्पांनाच घेऊन जाणार होतो केक आणायला, पण मला ह्यांना सगळं सांगायला लागलं साहेबांना, आणि साहेबांनाच घेऊन मी केक आणण्यासाठी कागलला गेलो. त्यानंतर अर्जुन आणि कर्ण सुद्धा आमच्या सोबत होते. साहेबांनी देखील 7 वर्ष खूप काबाड कष्ट केले. त्यानंतर त्यांनी जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली आणि हार मानली नाही मेन म्हणजे. आणि त्यांनी शेवटी STI ही पोस्ट मिळवूनच दाखवली. लोक म्हणत होते आम्हाला ह्याची इको तरी जॉब करता, ह्याला आता छोटा मुलगा झालाय आणि हा काय बसून निस्सा फक्त अभ्यास करतोय, बसून खातोय, अशी माघारी बोलायची. पण साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मी सुद्धा लक्ष दिलं नाही. थोडे दिवसांनी आम्ही कर्णला गावी ठेवलं ह्याच कारणासाठी, कारण कर्णला बाबासारखे लागायचे आणि त्यांचं लक्ष अभ्यासाकडे लागत नव्हतं. आणि त्यांच्याच ब्राईट फ्युचरसाठी आम्ही त्याला गावी ठेवलं. कारण साहेब म्हणत होते आता जर मी कष्ट केलो तर उद्या माझ्या पोरांचं फ्युचर सिक्युअर होईल, आणि ह्याच गोष्टीसाठी आपल्याला आता त्रास सहन करायला लागणार आहे. पण आता आपण त्रास सहन केला तर त्याचं फळ आपल्याला भविष्यात भेटणार आहे, आणि ते फळ आपल्याला चांगलंच भेटणार. कारण सब्र का फल मीठा होता हे आता आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही हे अनुभवतोय देखील. आणि कर्णचं कसं, कर्ण गावी राहायला कर्णनं आम्हाला खूप मोठी साथ दिली. आम्हाला मुलगी हवी होती म्हणून आम्ही दुसरा चान्स घेतला, पण आमच्या नशिबात मुलगी नव्हती. परत मुलगाच आम्हाला झाला. आणि आमच्या कर्णला बहीण हवी होती मेन म्हणजे. सगळ्यात जास्त तोच नाराज झाला, पण असू दे, देव देतोय, देव करतोय, ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करतोय म्हणून आम्ही पुढे निघालो. तर कर्ण आणि अर्जुन आता खूप छान दोघे जण राहतात, खेळतात. आमच्या लग्नानंतर 1 वर्ष साहेबांनी पुण्यामध्ये प्रिपरेशन केलं आणि त्यानंतर ते गावाकडे आले इस्लामपूरला. तिथे त्यांनी प्रिपरेशन केलं आणि त्यानंतर त्यांची प्री निघाल्यानंतर गावाकडे मेन्ससाठी स्टडी मटेरियल अवेलेबल नाही म्हणून पुण्याला जावं लागलं आणि त्यांनी पुण्यामध्ये पुढील प्रिपरेशन केलं. पण हेच गोष्ट साहेबांना खूप खात होती की आपल्यासारखे विद्यार्थी आणि किती जण असतील आणि त्यांना योग्य मार्गदर्शन हे मिळायलाच पाहिजे, त्यांच्यापर्यंत योग्य नोट्स ह्या पोहोचल्याच पाहिजेत. आणि आजकाल क्लासेसचे रेट पण खूप आहेत आणि आम्हालाही परवडत नव्हतं. आम्हीही कसं कसं केलंय, काय काय केलंय ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. कारण पैसा असेल तर सगळ्या गोष्टी असतात. आणि कसं असते, माणसाजवळ पैसा असला की लोक विचारतात, माणसाजवळ पैसा नसला की लोक विचारत नाहीत. आहे आमचे श्रद्धास्थान कागलमधील शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा. सुरुवातीला साहेबांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज देखील नव्हते आणि कमेंट देखील नव्हत्या. त्यावेळेस मन नाराज व्हायचं, पण साहेब म्हणायचे असू दे, आता आपण टाकत जाऊ, एक ना एक दिवस आपल्याला ह्याचा रिटर्न भेटणारच आहे. आणि आता त्यांना विद्यार्थ्यांचे एवढे फोन येतात, मेसेजेस येतात, आणि सर कुठलं पुस्तक वापरायचं, सर कुठला रेफरन्स घेऊ, सर ह्या नोट्स द्या, सर ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा, सर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, आणि तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं करताय आणि असंच तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जावा. आता ह्या मंथमध्येच त्यांचा युट्यूबचा क्रायटेरिया कंप्लीट झाला आणि आमचे 5000 सबस्क्रायबर देखील आजच्या दिवशी पूर्ण झाले, म्हणून आम्ही हे छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि आम्ही केक घेऊन येऊपर्यंत माझ्या बहिणींनी सगळी सजावट करून ठेवली होती आणि बारकूला केक कापण्यासाठी आम्ही घेतलं होतं, पण बारकू काही केल्या राहतच नव्हता. साहेब मला आणि कर्णाला घेतल्याशिवाय केक कापायला बसतच नव्हते. मग आम्ही सगळ्यांनी काउंटडाऊन सुरू केला. 10 काहीतरी सबस्क्रायबर राहिले होते 5000ला, आणि 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आम्ही केक कट केला. साहेबांनी त्यांच्या चॅनेलचं सारथी नाव हे का ठेवलं, तर साहेब म्हणायचे की जसं श्रीकृष्णांनी सारथी बनून अर्जुनाला मार्गदर्शन केले, तसंच मला MPSCच्या विद्यार्थ्यांचा सारथी बनून त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांना यशाच्या मार्गावर नेऊन ठेवायचं आहे. हेच आमचं खरं ध्येय आहे ह्या पाठीमागचं. पुढे देखील साहेब प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत राहतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय, धन्यवाद.